नमस्कार. मी मनीषा कुलकर्णी. माझ्या आदर्श पंक्ती या यूट्यूब चॅनलतर्फे काही विचार माझ्या मनात जे येतात ते मी आपल्याबरोबर शेअर करण्यासाठी हे मांडत असते. आज माझे 5-6 ग्रुप आहेत महिला मंडळाचे. तर त्या महिला मंडळातल्या कार्यक्रमासाठी मला जायचं होतं म्हणून मी मैत्रिणीच्या घरी गेले होते. मैत्रिणीच्या घरी गेल्यानंतर तिच्या सासूबाई मैत्रीण आवरत होती म्हणून मी थांबले होते. आम्ही दोघी मिळून जाणार होतो. आता तेवढ्यात काय झालं, त्या माझ्या मैत्रिणीची नात एक असेल 14-15 वर्षाची आणि पळत पळत बाहेर आली देवाला नमस्कार करायला म्हणून आणि आजीला नमस्कार करायला म्हणून. तर तिने नवे कपडे घातले होते, म्हणजे आणून बघित होती घरामध्ये, त्याची ट्रायल घेत होती आणि आजीला नमस्कार करायला गेली. तर आजी म्हणाली, काय गं आत्ता कसला नमस्कार? तर म्हणे, मी नवे कपडे घातलेत, आता दिवाळीसाठी घेऊन येणार आहे म्हणून हे आणलेले आहेत आणि ते बसतायत का म्हणून बघायसाठी म्हणून घातलेत. मग म्हणलं देवालाही नमस्कार करावा, तुलाही नमस्कार करावा. मग आजी तिच्याकडे बघतच राहिली. आजी म्हणाली, असले कपडे? अगं कसलं तुला दळीद्री लक्षण सुचायला लागले. असलं फाटकं, मांडीवर फाटले, गुडघ्यावर फाटले आणि फाटके कपडे घालून काय आम्ही देवाला नमस्कार करत नाही बाई सणाचे. तर ती म्हणाली, कपाळाला काही टिकली लावली नाही आहेस. मग रोज ती पंजाबी ड्रेस घालत होती किंवा काय टी-शर्ट वगैरे, पण व्यवस्थित. मग हे नवीन, अगं म्हणाली आजी, हे नवीन फॅशनचे कपडे आहेत, हे असेच असतात. होय, मग ह्याच्या किमती किती? तर म्हणे पॅन्टची किंमत 1000 रुपये आणि ते वरचं खांद्यावर उघडं आणि खाली ते टी-शर्ट त्याचे म्हणे काय 1000 रुपये. जळलं मेलं लक्षण म्हणाली आजी. असले 1000 रुपये देऊन तुम्ही असलं फाटकं घालता. आमच्या वेळेला आम्ही साड्यांना त्याला काय म्हणतं, रफू करत होतो कुठं फाटलं तर, आणि ते वापरत होतो. आणि हे काय गं, हे दुकानदारच फाडून देतात तुम्हाला? अगं बाई, ते असलं कसलं काय? हे म्हणाली, असलं काय घालून मला तू नमस्कार करू नको, आणि घातलेस तर चांगले कपडे घालून ये, अंगभर फॅशनचे घाल, पण व्यवस्थित कपडे घाल आणि मग मला नमस्कार करायला ये. आणि टिकली म्हणाली आजी, अगं ते जीन्सवर टिकली लावायची नसती, जीन्सवर टिकली शोभून दिसत नाही. मग म्हणाली, रोज तू पंजाबी ड्रेस घालतीस तेव्हा तरी कुठं लावतीस? पंजाबी ड्रेसवर तरी चालती ना. मी आपली रोज माझं तोंड वाजवत असते, पण तू काही ऐकत नाहीस. पण तुझ्या शब्दाने जर ड्रेसचं त्याच्यातमध्ये येत असेल तर ड्रेसप्रमाणे मग तू लावत जा टिकली पंजाबी ड्रेसवर. असं ते बोलणं मी ऐकलं आणि मला हसावं का काय करावं तेच काही समजेना. तर हे आत्ताचे हे असले कपडे, आणि पुन्हा ते काय घातलं होतं त्याचं एक टोक इकडं लोंबत होतं, एक टोक तिकडं लोंबत होतं. असलं ते वरचा काहीतरी टॉप घातला होता, खांदे उघडे होते. आणि मग आजी म्हणली, हे काय गं, हे कडक लक्ष्मीसारखं हे काय लोंबत आहे? अगं व्यवस्थित कपडे आणता येत नाहीत का दुकानात मिळतच नाहीत तसे? आजीनं आपले जे विचार आहेत ते त्यांच्यासमोर ठेवले. मग मैत्रिणीचं आवरून झालं आणि आम्ही आमच्या मंडळामध्ये गेलो. मंडळामध्ये गेल्यानंतर आमच्या 4-5 मंडळाच्या बायका हादग्याचा कार्यक्रम ठरवत होत्या. तर चर्चा निघाली, कोण कुठनं आलं तर कोण कुठनं आलं तर कोण कुठनं आलं तर. ते म्हणले की आज आम्ही मोठे मोठे फ्लेक्स पाहिले दागिन्यांचे, आता दिवाळी जवळ आली आहे, दसरा जवळ आला आहे म्हणून. आणि त्या फ्लेक्समध्ये कुठल्या दुकानाची ॲडव्हर्टाईज होती किंवा काय ते काय एवढं कोणी वाचलं नाही गडबडीनं. पण एक गोष्ट त्यांना जाणवली की माझ्या वयाच्या सगळ्याजणी मैत्रिणी होत्या, की ते जे सगळे पारंपरिक दागिने घातले होते, घागरा घातला होता, अगदी छान सुंदर त्या मॉडेलला नटवली ती, पण त्या कपाळावर काही टिकली नव्हती. तर आता आमचे सण दसरा दिवाळी म्हणल्यावर त्याच्यावर पारंपरिक दागिने घालून आमचा पारंपरिक पोशाख जर आहे तर त्याच्यावर टिकली नको का? का त्या जीन्सवर तुम्ही सगळे बांगड्या
नेकलेस आणि हे घालणार आहे का, मग तशी तरी ॲडव्हर्टाईज करा. तशी करायचीच नाही आहे, आम्हाला ती मान्यच नाही आहे. पण हे काय प्रकार आहे हा? आमचं जर पारंपरिक सगळं रूप दाखवत आहे तर पारंपरिक टिकल्यानं लावायला नको त्या कोण तुम्ही मुली दाखवता त्यांना. त्याशिवाय त्या दागिन्यांना काय शोभा आहे हो. मग आम्ही जवळजवळ 50-60 जणी होतो. मग त्याच्यावर चर्चा सुरू झाली की हे काय आहे प्रकार, हे का असं आपल्या सणांच्या वेळेला करतात. मागं तनिष्कवाल्यांनी पण केलं होतं आणि तनिष्क हे टाटांचं आहे असं मी ऐकलं. पण त्यांना ती जाहिरात मागं घ्यायला लावली आणि त्याच्यामध्ये बिंदी लावण्यात आली त्या मॉडेल्सनं. आणि एका स्त्रीनं, व्यापारी स्त्रीनं ही मोहीम राबवली होती, नो बिंदी नो बिझनेस. तर म्हटलं आपण तरी काहीतरी करूया ना, असं एक आमच्या सगळ्या जणींच्या मताने ठरलं. तर आम्ही एक असं ठरवलं की प्रत्येकजण जवळजवळ एक 10,000चे दागिने खरेदी करणार होती त्या दुकानातनं. आता जी काही मोठी सराफी दुकानं आहेत तिथं. तर 50 जणी म्हणजे आता किती झाले बघा ते पैसे. तर प्रत्येकीने असं ठरवलं की नाही घ्यायचं, असं जिथं पोशाख दाखवतात आणि बिंदी दाखवत नाहीत तिथं आपण खरेदी करायची नाही आणि आपला निषेध असा नोंदवायचा. तर छोट्या दुकानदाराकडून आपण घेऊ. काही छोटा दुकानदार कोणतेही मोठे दुकानदार असतात ते छोटे असल्याशिवाय मोठे होतच नसतात. मग छोट्या दुकानदारांना आपण मदत करू की जे जाहिराती करू शकत नाहीत परंतु ज्यांच्याकडे माल चांगला आहे. तर हे एक आम्ही असं ठरवलं त्या दिवशी. आणि माझंही मुलींना आव्हान आहे की तुम्ही टिकली लावत चला. आज आम्ही ज्यांना टिकली लावायची खरं म्हणजे पूर्वीची पद्धत होती की नाही लावायची, त्या बायका टिकल्या लावत आहेत. आणि ज्या मंगळसूत्री घालत आहेत, मंगळसूत्रसुद्धा हल्ली घालतात नाही घालतात ते त्यांचं त्यांनाच माहिती. का काढतात, कशासाठी काढतात हे त्यांचं, आणि धोक्यामध्ये पुन्हा आपला जीव घालतात ते त्या मुलींनाच माहिती. परंतु त्यांना माझं एक आव्हान आहे की तुम्ही जरूर कपाळाला टिकली लावा. आणि आपल्याकडं बघा, आपल्याकडं एवढं आपले ऋषी मुनी देव हे जे सगळे दाखवलेले आहेत ते कधीही मोकळ्या कपाळाचे नसतात. एक गंध तरी असतं, नाहीतर नाम तरी लावलेलं असतं छोटासा, किंवा उभं गंध तरी लावलेलं असतं. आपले शिवाजी महाराज जे आहेत की ज्यांनी हिंदवी स्वराज्य स्थापन केलं त्यांचंही कपाळ कधीही मोकळं नव्हतं. ते शंकराच्या पद्धतीनं आपल्या कपाळावर गंध लावत होते. आणि या बाबतीत मला आपल्या मुख्यमंत्र्यांचा अतिशय अभिमान वाटतो की ते परदेशवारी करून आले परंतु आपल्या कपाळाचा टिळा त्यांनी कधीही पुसला नाही. आणि ही घेण्यासारखी गोष्ट आहे. जर आपलं नेतृत्व चांगलं आहे तर आपण ती गोष्ट का घ्यायची नाही. तर आपलं कपाळ का म्हणून आपण मोकळं ठेवतो, तर ते ह्याच्यासाठी असं मला वाटतं की आपली कपाळं मोकळी असतात, बायकांची म्हणा पुरुषांची म्हणा. एक गंधाचं छोटंसं लावायला काही हरकत नाही आणि तिथून तुमच्या सुषुम्नेला शांती मिळते चंदनाचं लावल्यानंतर. हेही त्यात वैज्ञानिक कारण आहे. जे अगदी आध्यात्मिक नाही घेतलं तरी वैज्ञानिक का विना त्याच्यामध्ये कारण आहे. तर हे जरूर पुरुषांनीसुद्धा आपलं कपाळ मोकळं ठेवून उपयोग नाही. मन त्यामुळं काय होतं की आमच्यावर कोणीही आमच्या पूर्वी एक पद्धत होती की कुणीही यावं कपाळावर टिचकी मारून जावं. तसं आता झालेलं आहे की आमच्या कपाळावर कोणीही येतो आणि टिचकी मारतो की हिंदू झोपलेला आहे, ते जागे नाहीत, त्यांना काही केलं तरी चालतं आहे, ते कधी प्रतिकार करत नाहीत, असं तसं अमुक तमुक इतक्या उलाढाली होत आहेत. पण तितकी काही जागृती त्याच्यामध्ये दिसत नाही. तर सध्या तरी आम्ही महिला मंडळाने असं ठरवलेलं आहे की अशा मोठ्या मोठ्या दुकानातून ज्यांच्या जाहिरातीमध्ये विना बिंदी हे दाखवलेलं आहे, पोशाख दाखवलेत आणि दागिने दाखवलेत आणि भले भले छान छान दागिने दाखवलेत, भले भले घागरे दाखवलेत, त्यांच्या दुकानातून माल खरेदी करायचा नाही असं आम्ही प्रत्येकीने ठरवलं आहे आमच्या पद्धतीनं. तुम्ही तुमच्या मंडळातून असं ठरवा आणि आपला म्हणजे काय जे आपला पोशाख जो आहे त्याची शोभा वाढली पाहिजे असं मला वाटतं. आपल्या सणांच्या वेळेला आपला पोशाख, आपले पारंपरिक दागिने, आपल्या त्या मुली
आणि मॉडेलिंग करणाऱ्या मुली ह्याही छान दिसल्या पाहिजेत आणि त्या टिकलीनं तर आणखीन शोभा येते. त्यामुळं माझे आवाहन आहे, पुरुषांनाही आहे आणि मुलांना चालू पिढीच्या आणि प्रत्येक साधू संत देव धर्म कोणी असू दे, पूर्वीचे जे आपण मालिका बघतो किंवा आत्ताच्या आपली जे नेतृत्व आपण चांगली चांगली बघतो, मुळात आपले शिवाजी महाराज जे होते ते लावत होते, तर आपल्याला लावायची कसली आली आहे, संकोच वाटतो. तर हे म्हणजे अनुसरावं असं एक माझं मत आहे आणि त्याप्रमाणे आम्ही सगळं महिला मंडळामध्ये आमच्या एकी झालेली आहे. कोणीही विरोध केला नाही आणि प्रत्येकीने ठरवलं की मी माझ्या मैत्रिणीला सांगेन हे तुला योग्य वाटतं का म्हणून. तर अशा पद्धतीनं माझं हे आव्हान आहे. पहा, आपल्याला माझा व्हिडिओ कसा वाटला सबस्क्राईब करा, कॉमेंट्स द्या आणि लाईक्स द्या आणि तुम्हाला कसे विचार वाटले माझे ते पहा आणि जरूर याच्यावर विचार करा असं एक मला वाटतं. धन्यवाद. जय श्रीराम.